महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। विहिरीचे पाणी उपयोगात आणा। 99 वर्षाची ब्रिटिशकालीन विहीर ही बारमाही पाणी देत असून अजूनही ती उपयोगाविना आहे। 50 फूट खोल असलेली विहीर ही सर्वसामान्य लोकांची तहान भागावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष लेफ्टनंट अँड कर्नल बीबी पेमास्टर यांनी बनवली। नगरपालिका प्रशासनाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे असं नागरिकांमधून बोललं जात आहे। 1923 मध्ये या विहिरीच्या बांधकामाला सुरुवात झाली। तत्कालीन मेजर G.A. पॅक्सन यांनी बांधकामाला सुरुवात करून ते 1925 ला पूर्ण करून लोकापयोगी आणले। माथेरानच्या आत्ताच्या पशु वैद्यकीय दवाखान्याच्या बाजूला आजही दिमाखात उभी आहे। मुरुम माती असल्याने या विहिरीचं बांधकाम दगडामध्ये केलंय। विहिरीत उतरण्यासाठी लोखंडी शिडी होती, पण कालानुरूप तिच्याकडे लक्ष दिलं नसल्याने गंज लागून ती पूर्णतः तुटली आहे। 1980च्या दशकात नगरपालिकेकडून पंपिंग मोटर लावून येथील इंदिरानगर गांधी विभागाला पाणी देण्यासाठी या विहिरीचा उपयोग केला जात होता। यासाठी विहिरीच्या बाजूला स्वतंत्र पंपिंग स्टेशन बांधले होते, पण आता ते इतिहास जमा झाल्यासारखं झालं आहे। माथेरानला पिण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो। यासाठी शार्लोट तलाव आणि नेरळ कुंभे या 2 ठिकाणाहून पाणी पुरवठा होत असतो। त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यावर नेरळहून माथेरानकडे पाणी येत नाही, तर शार्लोट तलाव इतका मोठा नाही की या तलावातून बारमाही पाणी पुरवठा होऊ शकतो। त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शार्लोट तलावातील पाणी राखीव ठेवले जाते। इथला पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी फेब्रुवारीपासून 1 दिवस पाणी कपात सुरू केली आहे। यामध्ये बुधवारी अर्ध्या माथेरानला तर गुरुवारी राहिलेल्या माथेरानचा पाणी पुरवठा बंद केला जातो। त्यामुळे ही विहीर जर पिण्यायोग्य केली तर ती 150 परिवाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, पण नगरपालिका याकडे कानाडोळा करत आहे। ब्रिटिशकालीन पाणी साठवणुकीची टाकी आजही इतिहासाची साक्ष देते। विहिरीच्या बाजूला दगडी बांधकाम करून लोखंडी पाण्याची टाकी बसवली होती। 1980च्या दशकात विहिरीतून मोटरने पाणी टाकीत सोडले जायचे। माथेरानमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले तर या लोखंडी टाकीचा उपयोग व्हायचा। टाकीच्या खाली एक नळ जोडणी करून लोक नाकाद्वारे या टाकीतील पाणी एक एक करून घेत असत। त्यामुळे माथेरानमधील काही विभागात पाणी टंचाई भासत नव्हती। ही टाकी आजही उभी असून त्या काळची साक्ष देते। मात्र याकडे गांभीर्यपूर्वक नगरपालिकेने पाहावे असावे असंही येथील नागरिकांचं म्हणणं आहे। ठेकेदाराची पैशाची तहान विहिरीने भागवली। गेल्या 5 वर्षात नगरपालिकेने ऑफलाईन टेंडर काढून या विहिरीची सफाई करण्याचं ठरवलं। यासाठी ठेकेदाराला काम देऊन विहीर साफही केली, पण पाण्याचा उपयोग काही झाला नाही। फेब्रुवारी महिन्यात नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भनगे शिंदे यांनी स्वतः उभे राहून ठेकेदाराकडून विहीर सफाई करून घेतली होती। त्यामुळे लोकांना वाटले की या विहिरीचे पाणी सुद्धा पुन्हा लोकापयोगी पडेल, पण विहिरीचे पाणी पुन्हा लोकोपयोगी पडेल त्या दिवसांनी काही दिवसांनी त्यांची बदली झाली आणि या कामाला पूर्ण विराम मिळाला। लोकांची तहान विहीर भागवू शकली नाही, पण ठेकेदाराची पैशाची तहान विहिरीने 2 वेळा नक्कीच भागवली असंही लोकांमधून बोललं जात आहे। ब्रिटिशांनी बांधलेल्या विहिरीचा उपयोग लोक पिण्याचे पाणी म्हणून करत होते। विहिरीला बारमाही पाणी असते। आम्ही लहान असताना या विहिरीतून नळाद्वारे पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर आणायचो, पण आता ही विहीर पाण्याने भरते, पण ते लोकापयोगी पडत नाही। या विहिरीची सफाई नाही, पाईपलाईन सडली आहे, पंपिंग स्टेशन बंद आहे, मोटर पूर्ण जीर्ण झाली आहे। नगरपालिका फक्त ठेकेदाराला सफाईचं काम देऊन त्याचा खिसा भरण्याचं काम करत असते, मात्र इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला पालिकेकडे वेळ नाही। हे माथेरानकरांचं दुर्भाग्य आहे। अजय बिरामणे, स्थानिक, महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।